तर कोकाटेंच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। याचिकाकर्ते अंजली दिघोळे, आशुतोष राठोड उपस्थित राहतील। उच्च न्यायालयातही कोकाटेंच्या याचिकेला आव्हान देणार आहे। राठोड दाम्पत्य उच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील निकाल कायम राहावा यासाठी बाजू मांडणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। आता कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। याचिकाकर्तेही उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेला आव्हान करणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय अखेर माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात असले तरी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। काय अधिक माहिती? गणिता, अतिशय महत्वाची सुनावणी आज उच्च न्यायालयात होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। कारण नाशिक न्यायालयाने जे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा आणि दंड ठोठावलेला होता, या सगळ्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्याच याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे कोकाटेंना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि त्यातच जे कोकाटेंच्या विरोधात नाशिकमध्ये याचिका दाखल केलेली होती, या सगळ्या प्रकरणामध्ये आशुतोष राठोड आणि अंजली राठोड दिघोळे हे सुद्धा मुंबईकडे आता काही वेळा आधी रवाना झालेले आहेत। माणिकराव कोकाटे यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्यात याचिकेला हे विरोध करण्यासाठी हे दोघंही आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। जे नाशिक न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे ते कायम ठेवावी अशा पद्धतीची याचिका या दोघांकडनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या केसचं काय सुनावणी होतो किंवा काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण कालच नाशिक पोलिसांचं एक पथक हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। लीलावती रुग्णालयामध्ये हे दाखल झालेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना जर आज दिलासा मिळाला नाही आणि माणिकराव कोकाटे यांना जर आज डिस्चार्ज मिळाला तर नाशिक पोलिसांचं पथक जो काल मुंबईकडे गेलेला आहे त्या पथकाकडनं कोकाटे यांना अटकेची कारवाई हे केली जाऊ शकते अशा पद्धतीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजची सुनावणी अत्यंत महत्वाची आहे। त्यामुळे कोकाटेंना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी किरण, या सुनावणीकडे लक्ष आहे, मात्र त्या आधीही एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतोय की विजय कोकाटे सध्या कुठे? त्यांचीही कालपासून सर्च सुरू आहे, ते कुठे, त्याचा शोध सुरू आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का पोलिसांना? अद्याप गणिता या संदर्भात माहिती मिळू शकलेली। माणिकराव कोकाटे तरी मुंबईमध्ये आहेत, गेल्या 2 दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, पण त्यांचे बंधू विजय कोकाटे हे कुठे आहेत अद्याप कळू शकले नाही। काल सुद्धा दिवसभर पोलीस त्यांचे शोध घेत होते। कालपर्यंत तरी त्यांनी आपल्या अटकेच्या विरोधात जी जामीन याचिका आहे ते दाखल केलेलं नव्हतं। आज नेमकं त्यांनी ती याचिका दाखल करणार आहेत का हे खरं तर बघणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या मुंबई म्हणजे मुख्यतः माणिकराव कोकाटे यांची जी याचिका आहे ते याचिकेवरती आज सुनावणी होईल। त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये कायदेशीर काय काय प्रक्रिया हे केले जातात, काय सुनावणी याचा निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं असेल। अगदी किरण, आणि या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर उच्च न्यायालयात कोकाटेंनी धाव घेतलेली आहे। आता सुनावणी होईल, या सुनावणीनंतर काय निर्णय येतो ते पाहणं महत्वाचं आहे।